नमस्कार. चला, एका अशा क्षणाचा शोध घेऊया जो संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. कधी विचार केलाय का की हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आज आपल्या धावपळीच्या जीवनात अगदी एका क्षणात शांतता आणि स्पष्टता आणू शकतं? आज आपण बरोबर हेच पाहणार आहोत. हा एक प्रवास आहे, अंतर्दृष्टीच्या त्या एका मौल्यवान क्षणाचा. चला तर मग सुरुवात करूया. बुद्धिमान मनुष्य ज्ञानी माणसाच्या संगतीत फक्त एक क्षणभर राहिला तरी धम्माला लवकर समजून घेतो. केवढं शक्तिशाली वाक्य आहे हे. पण खरंच एक क्षण सर्व काही बदलू शकतो? हे कसे शक्य आहे? धम्मपदातील ही 65वी गाथा याच प्रश्नाच्या मुळाशी जाते. ही फक्त एक सुंदर कल्पना नाहीये, तर आपलं मन कसं काम करतं यावरचं एक सखोल भाष्य आहे. आज आपण याच गाथेचा अर्थ उलगडून पाहणार आहोत. आपला आजचा प्रवास या 5 टप्प्यांमधून होणार आहे. सुरुवात करूया ज्ञानाची चव या संकल्पनेने. मग ऐकूया त्या 30 तरुणांची कथा जिथून या गाथेचा जन्म झाला. त्यानंतर आपण प्रबोधनाच्या भाषेच्या मुळाशी जाऊ, म्हणजेच काही महत्वाच्या पाली शब्दांचा अर्थ समजून घेऊ. आणि मग हे ज्ञान आजच्या जीवनात कसं वापरायचं ते पाहून शेवटी प्रत्यक्ष सराव करून या ज्ञानाला आपल्या अनुभवाचा भाग बनवू. चला, आपण वेळेत खूप मागे जाऊया. कल्पना करा, प्राचीन श्रावस्तीमधल्या जेतवन विहाराजवळचे घनदाट जंगल. दुपारचं ऊन झाडांच्या गर्द पानांमधून जमिनीवर चाळणीसारखं उतरतंय. पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाऱ्याची मंद झुळूक, सगळीकडे एक शांतता पसरलीय. पण या शांततेत आता काहीतरी वेगळंच घडणार होतं. आणि याच जंगलात आहेत पायवेयकचे 30 तरुण राजकुमार, जे ऐहिक सुखांमध्ये पूर्णपणे बुडालेले आहेत. त्यांच्यासाठी तो क्षणच सर्वस्व आहे. मदिरा, संगीत आणि बाकी सगळा चंगळवाद ते बेसावध आहेत. पण फक्त बाहेरच्या जगाबद्दल नाही, तर स्वतःच्या आत काय चाललंय याबद्दलही. ते एका मोहाच्या, एका भ्रमाच्या जाळ्यात अडकले होते. आणि मग एका क्षणात सगळं चित्र पालटतं. ज्या स्त्रीला त्यांनी आपल्या आनंदाचं साधन मानलं होतं, तीच त्यांचे दागिने, त्यांचं वैभव घेऊन पसार होते. तो सगळा वरवरचा आनंद क्षणात वितळून जातो आणि त्याची जागा घेतो तीव्र राग, निराशा आणि प्रचंड गोंधळ. हेच बघा ना, ज्या गोष्टींवर आपण आपला आनंद अवलंबून ठेवतो त्या किती तकलादू असतात हे या एका घटनेतून किती स्पष्ट होतं. हा बदल किती वेगाने झाला हे पाहण्यासारखं आहे. अविचारी आनंदाच्या शिखरावरून ते थेट राग आणि भीतीमध्ये कोसळले. पण खरा बदल तेव्हा घडला जेव्हा त्या गोंधळलेल्या अवस्थेत शोध घेताना त्यांची भेट त्या शांत अचल वृक्षाखाली बसलेल्या बुद्धांशी झाली. ती भेट म्हणजे जणू वादळात सापडलेल्या नावेला दीपस्तंभ दिसावा तशी होती. बुद्धांच्या केवळ उपस्थितीने, त्यांच्या शांत ऊर्जेने त्या तरुणांच्या मनातला कोलाहल शांत झाला आणि ते ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी तयार झाले. आणि त्याच क्षणी अंतर्दृष्टीचा जन्म झाला. आता आपण त्या घटनेच्या अगदी केंद्रस्थानी पोचलो आहोत. त्या तरुणांची अवस्था पाहून बुद्धांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले तीच ही मूळ पाली गाथा आहे. आता आपण शब्दांच्या पलीकडे जाऊन त्या ध्वनीचा आणि त्यातील ऊर्जेचा अनुभव घेणार आहोत. चला, या भाषेच्या सौंदर्यात आणि तिच्या अर्थाच्या खोलीत उतरूया. मी ही गाथा म्हणण्यापूर्वी आपण एक क्षण थांबूया. शक्य असेल तर डोळे बंद करा आणि फक्त ऐका. या शब्दांना थेट आपल्या मनात उतरू द्या. त्याचा अर्थ काय याचा विचार करू नका. फक्त त्या ध्वनी कंपनांवर लक्ष केंद्रित करा. मुहूत्तमपीचे विम्युन पंडितम पैरुपासती क्षिप्पम धम्मम विजानाती जिव्हा सुपरसम यथा. याचा एक काव्यात्मक अनुवाद असा आहे, जरी केवळ एका क्षणासाठी ग्रहणशील मन ज्ञानी व्यक्तीच्या संगतीत आले तरी ते सत्याला तत्काळ जाणते, जशी जीभ रस्स्याची चव त्वरित ओळखते. ह्या गाथेतला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे विज्ञू. हा शब्द विज्ञान या शब्दावरून आलाय, ज्याचा अर्थ केवळ बुद्धिमत्ता नाही तर जागरूकता किंवा चेतना आहे. विज्ञू म्हणजे असं मन जे अनुभवासाठी पूर्णपणे खुलं आहे. त्या तरुणांचं मन बुद्धांना भेटल्यावर त्यांच्या गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर पडून विज्ञू म्हणजेच ग्रहणशील झालं. त्यांची अहंकाराची आणि रागाची भांडी रिकामी झाली होती, त्यामुळे ती ज्ञानाने भरण्यासाठी तयार होती. आणि मग येतं हे अप्रतिम रूपक जिव्हा सुपरसम यथा. जशी जीभ सूपची चव घेते
किती सुंदर आहे हे. आपण सूपच्या चवीबद्दल हजारो पुस्तकं वाचू शकतो, पण जोपर्यंत आपण एक चमचाभर सूप जिभेवर ठेवत नाही, तोपर्यंत आपल्याला चव म्हणजे काय हे खरंच कळणार नाही. ज्ञान हे असंच आहे. ती केवळ बौद्धिक कसरत नाही, तो एक थेट आंतरिक अनुभव आहे. ग्रहणशील मन ज्ञानाचा अनुभव घेतं, त्यावर केवळ विचार करत नाही. तर मग चला या प्राचीन ज्ञानाला आणि या चमचा व जिभेच्या सुंदर रूपकाला आपल्या आजच्या जीवनात आणूया. कारण हे फक्त भिक्खू किंवा योगींसाठी नाही, तर आपल्या सगळ्यांसाठी एक गाईड आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक चमचे दिसतात नाही का? असे लोक जे वर्षानुवर्षे चांगल्या विचारांच्या, चांगल्या लोकांच्या संगतीत असतात, पण त्यांचं मन बंद असतं. ते फक्त माहिती गोळा करतात, पण ती त्यांच्या आत झिरपत नाही. या उलट जीभ म्हणजे ती व्यक्ती जी उत्सुकतेने आणि मोकळेपणाने जगाकडे पाहते. अशी व्यक्ती एका संवादातून, एका पुस्तकातून किंवा निसर्गातल्या एका क्षणातून जीवनाचा सार घेऊ शकते. महत्त्वाचा प्रश्न हा नाही की आपल्या अवतीभोवती किती ज्ञान आहे. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपण चमचा आहोत की जीभ. हे ज्ञान फक्त कथांपुरतं नाहीये. विचार करा ऑफिसमधल्या तणावपूर्ण वातावरणाचा. सततच्या ताणतणावात फक्त एका क्षणासाठी थांबून एखाद्या सहकार्याच्या दृष्टिकोनातून परिस्थिती पाहिलीत, तर तो एक क्षणच तुम्हाला प्रतिक्रियेच्या चक्रातून बाहेर काढून योग्य मार्ग दाखवू शकतो. किंवा आपल्या नात्यांमधले गैरसमज. आपण तासनतास वाद घालू शकतो, पण समोरच्या व्यक्तीचं बोलणं एका क्षणासाठी पूर्ण लक्ष देऊन समजून घेण्याच्या वृत्तीने ऐकलं तर नात्यातला गुंता सुटू शकतो. तो एक क्षण म्हणजे जिभेने चव घेण्यासारखा असतो, जिथे आपल्याला त्या नात्याची खरीच चव कळते. आता आपण या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, प्रत्यक्ष सराव. कारण ज्ञान फक्त ऐकून मिळत नाही, ते आचरणात आणून अनुभवावं लागतं. चला तर मग पाहूया की या ज्ञानाचा वापर आपण रोजच्या आयुष्यात कसा करू शकतो. ही एक अगदी सोपी 3 पायऱ्यांची कृती आहे. पहिली पायरी, ज्ञानी स्रोत ओळखा. दररोज जाणीवपूर्वक असा एक स्रोत निवडा. तो एखादा मित्र असू शकतो, एखादं प्रेरणादायी पुस्तक किंवा अगदी खिडकीबाहेर दिसणारं झाड. दुसरी पायरी, संगती साधा. त्या स्रोतासोबत फक्त 5 मिनिटं घालवा, पण ती 5 मिनिटं पूर्णपणे समर्पित असावीत. मोबाईल, बाकीचे विचार सगळं बाजूला ठेवून पूर्णपणे ग्रहणशील मनाने त्या क्षणात उपस्थित राहा. आणि तिसरी पायरी, चव अनुभवा. ती 5 मिनिटं संपल्यावर त्यातून काय मिळालं, कोणती भावना निर्माण झाली, ती चव काय होती, हे फक्त एका वाक्यात आपल्या डायरीत लिहून ठेवा. तर जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. या आठवड्यात आपण कोणत्या ज्ञानी स्रोतासोबत एक क्षण घालवणार आहोत, ज्यातून आपल्याला ज्ञानाची खरी चव अनुभवता येईल. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्ञानाचा महासागर आपल्या अवतीभोवतीच आहे. गरज आहे ती फक्त एक क्षण थांबून ग्रहणशील मनाने त्याची चव घेण्याची. याच विचारासोबत आज इथेच थांबूया. नमस्कार.